दिल्ली इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कागल शहरात आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील मुख्य बाजारपेठेसह बहुतांश दुकानं सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती। या आंदोलनात विविध संघटना आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। या बंदला कागल शहरात व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला। सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकानं बंद होती, त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला। दुपारनंतर काही दुकानं सुरू झाली। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील प्रमुख चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढत व्यापारी आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं। या आंदोलनात रवींद्र कांबळे, आशिष कांबळे, राज कांबळे, इंद्रजित घाटगे, अजित मोडेकर, सागर शिंदे, अशोक शिरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते।